हॅलो फ्रेंड्स, तुमचे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी उत्तप्पा बनवत आहे। त्यासाठी मी 1.5 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी दही घेतली आहे। आता मी हे सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जेवढं दही घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी घेऊन याच्यामध्ये ॲड करत आहोत। आता मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे आणि याला ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेत आहे। आता माझं मिश्रण ग्राइंड झालेलं आहे। आता मी उत्तप्प्यावर लावण्यासाठी कांदा, टमाटर, मिरची घेतलेली आहे। मिश्रणमध्ये मी आता थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि मिश्रण एक वेळेस नवीन मिक्स करून घेतलेले आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी आता उत्तप्प्याचं मिश्रण टाकलेलं आहे। त्याच्यावर मी थोडा कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यावर थोडे टमाटर टाकून घेत आहे। आता थोडी मिरची टाकून घेतलेली आहे आणि लगेच मी त्याच्यावर थोडंसं मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे। आता मी त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आता मी त्याला उलट करून घेत आहे। हे उत्तप्पे खूपच छान बनले होते माझे, एकदम मऊसूद। तुम्ही पण बनवा, कारण ते इन्स्टंट बनणारे आहेत। आता मी मागून पण व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि माझे उत्तप्पे रेडी आहेत। तुम्ही याला शेंगदाण्याची चटणी नाही तर मग साऊथ इंडियन चटणीसोबत खाऊ शकता।